बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। या प्रवेशानंतर आता आमदार भास्कर जाधव हे आता ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार असल्याची चर्चा रंगलेली होती। त्यातच काल भास्कर जाधव यांनी मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही अशी खंत व्यक्त केलेली होती। त्यानंतर भास्कर जाधव ठाकरेंची शिवसेना सोडणार अशी चर्चा सुरू झालेली होती। मात्र या सगळ्या संदर्भात आता भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षांमध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे। कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही। त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्याच वाट्याला आला अशातला भाग नाही, हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे। हा दोष मी माझ्याकडे घेतला। विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आणि निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या नावाचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या निशाणीचा वारसदार नेमला आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात मागतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाही। वारसदार खोटा दाखवला असेल तर शेवटी खऱ्या वारसदाराला आपलं नाव लावण्याकरता म्हणून आपला हक्क आहे हा शाबूत करण्याकरता लढाई करावी लागते, लढावं लागतं, कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी तो न्याय मिळवावा लागतो। आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे सिद्ध करून दाखवू। जायचं असेल त्यांनी जा, हा विचार माझा नाही। हा विचार मी मांडत असताना आपले सहकारी आपल्याबरोबर राहिले पाहिजेत याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका मी मांडली। पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात, तरी सुद्धा जर कोण सोडून जात असेल, समजावून सुद्धा तो थांबत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं। पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।